ऑप्शन फॉर्म फेरीसाठी जे विद्यार्थी व पालक आलेले आहेत त्यांचं शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरतर्फे सहर्ष स्वागत। ऑप्शन फॉर्म फेरीचा पहिला राऊंड आजपासून सुरू झालेला आहे। 8 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान तुम्हाला सर्वांना ऑप्शन फॉर्म तुमच्या लॉगिन मध्ये भरायचा आहे। आजचा आपला जवळजवळ काउन्सिलिंगचा चौथा पाचवा सेशन सुरू आहे। तर हा ऑप्शन फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आज आपण सर्वजण पाहूया। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ऑप्शन फॉर्म फेरी क्रमांक 1 जी पहिली आहे त्या फेरीसाठी तुम्ही 1 ते 300 ऑप्शन्स देऊ शकताय। प्रत्येक फेरीसाठी 1 ते 300 ऑप्शन्स तुम्ही देऊ शकताय। खरं त्यातला जर पहिला ऑप्शन जर तुम्हाला मिळाला, तुम्ही समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 10 ऑप्शन्स भरलेले आहेत आणि त्याला पहिलाच ऑप्शन मिळालेला आहे, तर तो ऑप्शन काय ऑटो फ्रीज आहे। ऑटो फ्रीजचा अर्थ आहे की त्या विद्यार्थ्याला मिळालेल्या संस्थेत जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल। जर त्याने ते ऍडमिशन घेतलं नाही तर तिथून पुढच्या ज्या काही कॅपच्या फेऱ्या आहेत, कॅप राऊंड 2, 3, 4 या कॅपच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तो विद्यार्थी एलिजिबल होत नाही। जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला ऑप्शन क्रमांक 2 ते पुढचा कोणताही असेल तो ऑप्शन मिळालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला असं वाटतंय तो समाधानी आहे त्या ऑप्शनच्या बाबत, म्हणजे त्याला त्या संस्थेत जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्याने तो ऑप्शन फ्रीज करायचा आहे। त्याची जी काही 1000 रुपये फी आहे कन्फर्मेशनची ती फी भरायची आणि संस्थेमध्ये जाऊन जी काही रिपोर्टिंगची डेट आहे त्या रिपोर्टिंगच्या डेट्स मध्ये जाऊन त्या संस्थेमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। समजा ऑप्शन क्रमांक 2 आणि जो काही पुढचा असेल, एखादा पसंती क्रमांक विद्यार्थ्याला मिळालाय आणि त्या पसंती क्रमांकाला विद्यार्थ्याला असं करायचं की म्हणजे कोणताच पर्याय काहीच करायचं नाही, त्याला नॉट फ्रीज करायचं नाही, फ्रीज करायचं नाही, तरी सुद्धा तो विद्यार्थी त्या पद्धतीनं करू शकतो। जर ऑप्शन क्रमांक 2 ते ऑप्शन क्रमांक 300 हा जो कुठलाही पसंती क्रमांक असेल आणि त्या विद्यार्थ्याला समजा नॉट फ्रीज करायचा आहे, नॉट फ्रीजचा अर्थ आहे त्या विद्यार्थ्याला त्या जागेवर हक्क ठेवायचा आहे आणि हक्क ठेवून पुढच्या प्रवेश प्रक्रियेत जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यानं काय करायचं, नॉट फ्रीज करायचं, म्हणजेच बेटरमेंट करायचं, त्याचे 1000 रुपये ऑनलाईन भरायचे आणि तो फॉर्म कन्फर्म करायचा। त्याचा अर्थ काय होतो की त्या जागेवर त्या विद्यार्थ्याने हक्क ठेवलेला आहे आणि पुढच्या राऊंडला म्हणजे दुसऱ्या राऊंडला तो विद्यार्थी काय करू शकतो, नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकतो। म्हणजे सेकंड राऊंडला नवीन ऑप्शन फॉर्म भरल्यामध्ये पण कोणताच ऑप्शन जर तुम्हाला मिळाला नाही तर तो जो पहिला फेरीला जो कोणता ऑप्शन मिळालेला आहे तो ऑप्शन ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्याला पुन्हा तो अलॉट झालेला दिसतो। तेव्हा ही जी पहिली फेरी आहे 8 ते 10 जुलै त्या दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरावेत। आणि आता आपण एक ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरूनच बघूया। तर ह्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या समन्वयक श्रीमती खोत मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। आता आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते बघूया। जेव्हा आपण आपल्या ऍडमिशनच्या वेबसाईटवर जातो तेव्हा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिनला जायचंय। तर इथे विद्यार्थ्यांनी त्याचा ऍप्लिकेशन आयडी, त्याच्या खाली पासवर्ड सेट करायचा आणि लॉगिन म्हणायचं। लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतील की कॅपराऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्या वाचून घ्यायच्या आणि त्याच्या खाली शेवटी मग स्टार्ट फिलिंग आहे त्याला क्लिक करायचं। त्याला क्लिक केलं की आपल्या समोर असं पेज ओपन होईल, इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आणि मग आता इथून पुढे सिलेक्शन आहे हे महत्त्वाचं। सो पहिलं काय आहे बघा, सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाइप्स। तर यामध्ये प्रकार काय दिसतात, गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड आणि युनिव्हर्सिटी। सो गव्हर्नमेंट म्हणजे जसं आता आपलं हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर हे दिसेल इथे, याला क्लिक केलं तर। गव्हर्नमेंट एडेड म्हणजे जे कॉलेजेस गव्हर्नमेंट अनुदानित आहेत असे कॉलेजेस येतील। त्यानंतर अनएडेडला क्लिक केलं तर आपल्याला प्रायव्हेट पॉलिटेक्निक्स त्यामध्ये पाहायला मिळतील। सो आपल्याला जे कॉलेज हवं ज्या टाईपचं ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर दुसरा टॅब आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे स्टेटस काय आहे इन्स्टिट्यूटचं। त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस। तर आपलं जे पॉलिटेक्निक आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर हे ऑटोनॉमस आहे। ज्या विद्यार्थ्यांना याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे ते ऑटोनॉमसला क्लिक करतील। जर तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड किंवा अनएडेड हवं आहे तर तुम्ही नॉन ऑटोनॉमसला पण क्लिक करू शकता, तर त्याला क्लिक करू शकताय। नंतर आहे मायनॉरिटी स्टेटस। तर आपलं जे पॉलिटेक्निक आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर हे नॉन मायनॉरिटीमध्ये येतं। एखादं पॉलिटेक्निक असेल समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड वगैरे जिथं मायनॉरिटी ब्रांच
ब्रांच असू शकते, तर तिथं हवं असेल तर तुम्ही मायनॉरिटीला क्लिक करू शकता. तर हे झालं इन्स्टिट्यूटचं सिलेक्शन. आता समजा यामध्ये आपला गोंधळ होतोय की माझ्या लक्षात येत नाही मला जे कॉलेज हवंय ते ह्यात कशात बसतं, तर सेफर साईड तुम्ही काय करू शकता की यामधले सगळे जे चेकबॉक्स दिसतात त्याला तुम्ही टिक करू शकता. जर कळत नाही तर काय करायचं, तुम्ही सगळ्यालाच क्लिक करा आणि मग खाली आलो की डिस्ट्रिक्टचं सिलेक्शन. आता असं होणार नाही की आपण सगळं राज्यात सगळीकडे जाणार आहे, आपण ठराविक जिल्ह्यात जाणार असेल तर तुम्ही काय करायचं, ज्या जिल्ह्यात ऍडमिशन हवंय आपल्याला तेच जिल्हे सिलेक्ट करायचं. जसं कोल्हापूरचा विद्यार्थी आहे तर तो प्रायोरिटी काय देईल, कोल्हापूर. जवळ म्हटलं तर आपण सांगली घेऊ शकतो, सातारा घेऊ शकतो. एखाद्याला पुण्याला जायचंय पुणे, मुंबईला जायचं मुंबई, असं. पण जिथं जायचंय आपल्याला, ज्या जिल्ह्यात ऍडमिशन हवंय तेच जिल्हे काय करायचे तुम्ही इथे सिलेक्ट करायचे. आणि मग हे जिल्हे सिलेक्ट केले की काय करायचं, खाली सबमिट म्हणायचं. आता त्याच्या आधी पण मीडियम विचार, तर तुम्ही ह्याच्यात सुद्धा सगळ्याला क्लिक केलं तरी हरकत नाही. इंग्लिश आहे, मराठी आहे, बायलिंग्वल आहे. त्यानंतर इथे इन्स्टिट्यूटला क्लिक करा. जर तुम्हाला एकच कोर्सला ऍडमिशन हवंय, माहिती आहे कुठले कोर्स, कुठल्या कॉलेजला कुठला कोर्स आहे, तर कोर्सेसला क्लिक करायचा. नाहीतर काय करायचं, सेफर साईड इन्स्टिट्यूट. आता असं इन्स्टिट्यूटला क्लिक केलं आपण की काय होतं, आपण जे जिल्हे सिलेक्ट केले त्यामधले आपल्या स्टेटसनुसार म्हणजे गव्हर्नमेंट एडेड त्यानुसार सगळ्या कॉलेजची यादी येते इथे खाली. मग यामध्ये तुम्हाला जेवढे कॉलेजेस हवेत ते तुम्ही काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केलं की हे पुढचं पेज ओपन होतं. बघा आता आपण साधारण 3 जिल्हे घेतले होते आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट म्हटलं होतं, तर GP कोल्हापूर दिसतंय, त्याच्यानंतर GRWP गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे वुमेन्स पॉलिटेक्निक तासगाव ते दिसतंय आपल्याला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कल्याण. आता तासगावचं जे पॉलिटेक्निक आहे ते रेसिडेन्शियल आहे आणि मुलींसाठी आहे. म्हणजे जर एखादी मुलगी अर्ज करत असेल तर ती तासगावचं पण ऑप्शन घेऊ शकते. आपलंच पॉलिटेक्निक आहे गव्हर्नमेंटचं, रेसिडेन्शियल, हॉस्टेलची वगैरे सगळी सोय तिथे मुलींसाठी उपलब्ध आहे. आता मुलगा असेल तर ऑब्व्हियसली तासगावचं ऑप्शन त्याला पुढे जाता येणार नाही, पण तो हे बाकीच्या कॉलेजेसमधून त्याला जे ट्रेड हवे ते सिलेक्ट करू शकतो. आता सर काही ट्रेड्स सिलेक्ट करून दाखवते. बघा भरपूर ऑप्शन आहेत, पण असं नाही होत की आपल्याला सगळ्याच ब्रांच हवे. तर तुम्हाला ज्या ब्रांच घ्यायच्या त्या कॉलेजमधल्या त्याला इथं काय करायचं, तुम्ही सिलेक्ट करायचं. असं सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल ज्या काही ब्रांच हवेत आपल्याला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आणि मग ह्या ब्रांच सिलेक्ट केल्या की काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड. बघा 27ची यादी होती, पण आपण सेव्ह केल्यावर तुम्ही जेवढं सिलेक्ट केले तेवढेच ब्रांच पुढे आलेल्या दिसतील तुम्हाला. तर आता क्लिक केल्यावर बघा किती ऑप्शन आले, 17. हे कुठून आले, तुम्हीच कॉलेजचं नाव निवडलं होतं आणि तुम्हीच त्या ट्रेड सिलेक्ट केले. आता या 17 मध्ये 1 नंबरला काय दिसतंय मला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याच्या खाली आलेले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इलेक्ट्रिकल अँड सो ऑन, मग खाली तासगाव, मिरज, कराड असे ऑप्शन आहेत. तर आता यातनं आपल्याला कुठली ब्रांच हवी आहे ती 1 नंबरला घ्यायची की ज्यामध्ये मला डिप्लोमा करायचाच आहे. जरी इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर सिव्हिल आले 1 नंबरला, पण समजा मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचं इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा करायचंय, तर मी काय करणार, इलेक्ट्रिकल किती नंबरला दिसते मला, 3 नंबरला. त्याला सिलेक्ट करायचं आणि तिथे एरो आहे अपवर्ड आणि डाऊनवर्ड, त्याने तुम्ही अप अँड डाऊन करू शकता. तर अपवर्ड एरोला क्लिक करून मी वर नेलं ते 1 नंबरला आलं. आता मला समजा इलेक्ट्रिकल नाही मिळालं तर मला काय चालतंय, समजा मला IT पाहिजे, मग मी ते 2 नंबरला ठेवणार. ते नाही मिळालं, मला सिव्हिल चालतंय 3 नंबरला, ते तिथंच ठेवा. याप्रमाणे सगळ्या कॉलेजचा आणि ट्रेडचा सिक्वेन्स लावायचा तुम्ही. यातलं एखादं कॉलेज मला कराडला जायचंय, मला 1 नंबरला कराड घेता येईल का, येईल घेता. सो तुम्हाला जे कॉलेज आणि जी ब्रांच हवी ती 1 नंबरला ठेवायची. मग ते नाही मिळालं तर काय चालतं, हे 2 नंबर. ते नाही मिळालं तर काय चालतं, हे 3 नंबर. असा हा 17 ऑप्शनचा सिक्वेन्स आहे. आम्ही एक्झाम्पल म्हणून 17 दिले. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 पर्याय आपण टाकू शकतो. तर मला 17 हवे होते, मी 17 सिलेक्ट केले आणि मी ह्याचं काय लावलं, सिक्वेन्स. यानंतरचा टप्पा काय असणार आहे, आपण सेव्ह आणि प्रोसीड करणार. मग हे सेव्ह केलं की पुढच्या पेजला तुम्हाला तुम्ही जो पसंतीक्रम लावलेला आहे त्यानुसार ती यादी दिसेल. त्यात बदल करायचा असेल तर परत बॅक येऊन तुम्ही इथं अप अँड डाऊन चेंजेस करू शकता. आणि मग सबमिट केलं की OTP मागेल सिस्टीम तुम्हाला.
तुम्ही जो मोबाईल रजिस्टर्ड केलेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना त्याच मोबाईलवर OTP येईल. सो तो मोबाईल पण चालू असणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो OTP एकदा तुम्ही दिला सिस्टीमला की हा तुमचा फॉर्म लॉक होईल. एकदा आपण OTP टाकून फॉर्म सबमिट केला की पुन्हा ऑप्शन फॉर्म बदलता येत नाही. त्यामध्ये काहीही चेंजेस होत नाही. आणि त्यामुळे प्रत्येकानं हा ऑप्शन फॉर्म केअरफुली भरायचा आहे. आज आपण कॅपराउंड 1 साठीचा ऑप्शन फॉर्म भरतो. तर कॅपराउंड 1 साठी पहिला क्रमांकाचा ऑप्शन मिळाला तरच ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे 1 नंबरला विचार करून ऑप्शन टाका. ते मिळालं तर ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. तुम्ही ते नाकारलं तर पुढच्या कॅप फेरीमध्ये तुम्हाला येता येत नाही. पण तुम्हाला जर 2 पासून पुढचा कुठलाही क्रमांक मिळाला तर तो तुम्ही नाकारू पण शकता. किंवा समजा मला 12व्या नंबरचं कॉलेज मिळालं, GP कराडचं सिव्हिल, आणि मला हवं आहे, तर मी काय करणार, तो ऑप्शन फ्रीज करणार आणि त्या संस्थेत जाऊन ऍडमिशन घेणार दिलेल्या शेड्यूलमध्ये. तर स्वीकारता पण येतं. पण मला 12वा मिळालं आणि मला नाही जायचं तिथे, तर तुम्ही काहीही करायचं नाही, म्हणजे नाकारू पण शकताय. किंवा मला 12वा मिळाले, मला होल्ड करायचं आहे आणि मला GP कराड मिळाले पण मला थोडंसं लांब पडते, मी कोल्हापूरचं आहे, मला GP कोल्हापूरचं सिव्हिल हवं आहे, तर मी काय करणार, त्याला बेटरमेंट म्हणून ऑप्शन येतो. नंतर पुढची फेरी जेवढी सुरू होणार आहे अलॉटमेंट झाल्यावर, आपलं 12 तारखेला अलॉटमेंट आहे, तर त्यानंतर 3 दिवस जी मुदत दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही हे बेटरमेंट, फ्रीज, नॉट फ्रीज असं करू शकता. तर हे होल्ड करून सुद्धा, म्हणजे बेटरमेंट पर्याय घेऊन मी परत पुढच्या फेरीसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर ट्राय करू शकतो. तर असे 3 पर्याय असतात. एक तर मिळालेला ऑप्शन स्वीकारायचा, ऍडमिशन घ्यायचं, तो नाकारायचा, किंवा तो बेटरमेंट करून पुढच्या फेरीत जायचं. ओके, धन्यवाद.